नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। आज आपण यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे। त्याकरिता 4 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। यावेळी 3 एप्रिलपर्यंत केवळ 8 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते, तर शेवटच्या दिवशी तब्बल 30 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार कोण असणार याबाबत जनसामान्यांमध्ये उत्सुकता होती। महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय देशमुख यांनी तर शेवटच्या दिवशी महायुतीकडून सौ राजश्री पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले। निवडणुकीसाठी 38 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते आणि आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये झालेल्या छाननीमध्ये 18 उमेदवाराचे अर्ज बाद ठरले, तर 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उमेदवारांनी 8 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवार त्यांना अडचणीच्या ठरलेल्या कुठल्या उमेदवाराचे अर्ज ते मागे घेण्यात यशस्वी होतात हे बघणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे। तसेच बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये छाननीमध्ये कोणकोणते उमेदवार पात्र ठरले आहेत ते बघा। श्रीमान संजय उत्तमराव देशमुख, राजश्री हेमंत पाटील, हरिसिंग नासरू राठोड, अनिल जयराम राठोड, धरम दिलीप सिंग ठाकूर, अमोल ओमप्रकाश कोमावा, उत्तम ओंकार इंगोले, कुणाल प्रकाश जानकर, संदीप संपत शिंदे, मनोज महादेव गेडाम, संगीता दिनेश चव्हाण, गोकुळ प्रेमदास चव्हाण, किसन रामराव अंबुरे, रामदास बाजीराव घोडाम, दीक्षांत नामदेव सवईकर आणि नूर अली मेहबूब अली शहा। तर बघा हे छाननीमध्ये पात्र ठरलेले उमेदवार आहे। बघा यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आहे श्रीमान अभिजित राठोड हे अपात्र ठरलेले आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी त्यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीतील उमेदवाराकडे मतदाराचे विशेष लक्ष होते। मात्र आज छाननीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अभिजित राठोड यांचे नामनिर्देशन पत्र अपात्र ठरले, त्यामुळे त्यांचा फायदा कुणाला होणार यांचीही कयास आता जनतेकडून बांधली जात आहे।